अंमली पदार्थ हा आज आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्सची आपण भूमिका घेतली आहे। अनेक वेळा लोक असं म्हणतात की बाबा इथे माल सापडतोय, तिथे माल सापडतोय। याचं कारण आहे की एक मोठं इंटेलिजन्सचं नेटवर्क तयार झालंय। केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना एका पेजवर आणलंय। सगळे राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत। आपण तेलंगणामध्ये जाऊन पकडलं, आपण दिल्लीमध्ये जाऊन पकडलं, कारण इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे। आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपण याची कारवाई सुरू केलेली आहे। आपण जर विचार केला तर साधारणपणे यामध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे आपण पकडलेलं आहे। त्याची सगळी माहिती ती देत नाही आणि पकडल्यानंतर ते नष्ट करण्याचं काम आपण करतोय। म्हणजे ते पुन्हा सायकलिंगमध्ये यायला नको म्हणून दर 6 महिन्यांनी जेवढा वेगवेगळ्या युनिटमध्ये ड्रग पकडलं गेलं असेल त्याचं फॉरेन्सिक आपण त्याचा रिपोर्ट असतो, त्यामुळे त्या सगळ्या साठ्याची आपल्याला आवश्यकता नसते। आपल्याला त्याची परवानगी मिळते, तो सगळा साठा आपण जाळून टाकतो। तो पुन्हा रिसायकलिंगमध्ये आपण येऊ देत नाही आणि खूप ठिकाणून येतोय। असं नाही काय होतं याच्यामध्ये, हे एमडी वगैरे तर नाना भाऊ पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आपल्याकडे गुऱ्हाळ असायचं, कढईमध्ये उसाचा रस टाकला की आपले सराटे घेऊन आपण त्यातनं राब काढायचो आणि गुळ तयार करायचो, असं मेफेड्रॉन तयार होतं। साध्या कढईमध्ये तयार होऊ शकतं। हा एक मोठा चॅलेंज आहे। म्हणजे आपण ते मोठे मोठे ड्रग्ज जे आहेत महागडाचे ते तर आपण पकडतोय, ते बाहेरून यावे लागतात। पण या ठिकाणी हे ड्रग्ज जे आहेत हे अतिशय सिंपली तयार होत आहेत आणि म्हणून याच्यावर इंटेलिजन्स व्यवस्था ठेवणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि कडक कारवाई करणे। म्हणूनच आपण ड्रग्सच्या संदर्भात 2 गोष्टी केल्यात। एमपीडी आणि मोकामध्ये यांना घेतलेलं आहे, ते आपण लावतो। आणि कोणी पकडलं गेलं, पेडलरी पकडला गेला तरी फॉरवर्ड लिंकेज काय आणि बॅकवर्ड लिंकेज काय हे आपण शोधून काढतो। वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आलं की कंटेनरमध्ये ड्रग्ज येत आहेत। आता सगळ्या हे जे काही पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन लावलेले आहेत, ज्यातनं ते स्कॅन आपल्याला करता येतं आणि त्यातनं समजतं। पोस्टाने पाठवतायत, आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी वापरतायत। तेही सगळ्या लोकांना आपण हे सांगितलेलं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे, तिथे भेटी देऊन तिथली सिस्टीम जी आहे ती सॅनिटाईज करण्याचं काम आपण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होते आणि विशेषतः ज्या पोलिसांनी याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतला असेल त्या पोलिसांना आपण बडतर्फ केलेलं आहे, त्यांना सस्पेंड केलेलं नाही। थेट 311 खाली आपण त्यांना बडतर्फ केलेलं आहे, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे। यासोबत काही अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत। मी आता त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर म्हणजे काही महिला अत्याचाराचे विषय ते देखील आपल्यासमोर ठेवले आहेत। भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुद्दे मांडल्यात। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो। आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया महाराष्ट्र करतोय तेवढं इतर कुठेही होत नाही। आणि एकही अशी कंप्लेंट नाही की आम्ही अँटी करप्शनला तक्रार दिली आणि आमची तक्रार समोरच्याला मिळाली। आता आपण जे सापळे करतो 99% सापळ्यांमध्ये आपण यशस्वी होतो आणि हे सुरूच राहील। आता याचं इंटरप्रिटेशन कोणी हेही करू शकतं की या घटना वाढतायत म्हणजे आपल्याकडे भ्रष्टाचार वाढलाय। माझं मत असं आहे जेवढे जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी पकडले जातील अशा गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन हे मला असं वाटतं की लोकांवर जरब आणेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो कमी होईल। एक राजकीय विरोधकांवर सूड भावनेने दाखल होत असलेले असे कुठलेच गुन्हे आपण दाखल करत नाही। टोळ्यांच्या दहशतीच्या संदर्भात देखील काही विषय आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई आपण केली आहे। आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 42 गुन्हे आपण दाखल केले आहेत, 182 आरोपी